नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत जगाच्या पाठीवर नेमकं काय काय घडतंय या सगळ्याचा धावता आढावा. आणि त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे गेल्या 24 तासात भारतात 32,981 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारतातल्या कोरोना बाधितांचा आकडा आता 96,77,000वर पोहोचलाय. गेल्या 24 तासात 391 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं कळतंय. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 1,40,000हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOच्या कोरोना व्हायरस संदर्भातल्या मार्गदर्शक नियमांचं पालन करायला नकार देणाऱ्या काही देशांना युनोचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कडक शब्दात फटकारलाय. कोरोनासारखा आजार अतिशय गंभीर आहे, त्यावर अजून औषध सापडलेलं नाही, त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोरोनाच्या नियमांचं पालन केलं नाही तर आणि त्याचा पुन्हा प्रसार होऊ लागला तर हे देश त्याला जबाबदार असतील असं देखील गुटेरेस यांनी म्हटलंय. पण कोरोना रोखण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्व नाकारणाऱ्या देशांवर संयुक्त राष्ट्र संघटना कारवाई करणार का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. लंडनच्या एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यानं रविवारी दक्षिण लंडनच्या रुग्णालयात कोरोनाच्या लस आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. हा सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे आणि अमेरिकेने आणीबाणीच्या वापरासाठी कोरोना लसीला मान्यता दिल्यानंतर काही दिवसातच फायझर कंपनीची लस वितरणासाठी उपलब्ध झाली आहे. जगात आणि देशात ही लस आमच्या इथे पहिल्यांदा आली याचं आम्हाला खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतंय असं देखील क्रॉयडन हेल्थ सर्व्हिस ट्रस्टच्या मुख्य फार्मासिस्ट लुईस फ्रॉफ्लन यांनी म्हटलंय. पहिल्या टप्प्यातल्या वितरणासाठी 8 लाख डोस मिळाल्याची अपेक्षा आहे आणि याच सगळे अमेरिका मोठ्या अपेक्षेनं याकडे पाहतायत असं देखील या आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. रशियात हजारोच्या संख्येनं डॉक्टर्स, शिक्षक आणि इतर रिस्क झोनमधल्या लोकांना कोरोना लस घेण्यासाठीची नोंदणी त्यांनी केली आहे. मॉस्कोमध्ये त्या शनिवारपासून लस देण्याची प्रक्रिया सुरू होईल. 3 दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लसीकरणासंदर्भातले आदेश दिले होते. पोर्तुगालमध्ये ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी पंतप्रधानांनी जनतेला काही सूचना केल्या आहेत. यंदा कोरोनाच्या काळात आपण व्हायरसची देवाणघेवाण न करता प्रेम आणि मैत्रीची देवाणघेवाण करूयात असंही त्यांनी म्हटलंय. कोरोनाचा धोका पाहता दुपारी 1 नंतर अत्यावश्यक दळणवळण करणाऱ्यांनाच वाहतुकीची ज्यांना आवश्यक आहे त्यांनाच ही परवानगी देण्यात आली आहे. पण मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र न येत कोरोना काळात दिलेल्या अटींचं पालन करावं अशी सूचनाही त्यांनी केली आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले. दरवर्षी 5 डिसेंबरला झेक रिपब्लिकमध्ये सेंट निकोलस डे साजरा केला जातो. यावेळी मोठ्या संख्येनं काळ्या रंगाचे मास्क घालून नागरिक लहानग्यांना चॉकलेट तसंच त्यांच्या आवडीच्या वस्तूंचं वाटप करत असतात. पण यंदा कोरोना संकटामुळे इथे साध्या पद्धतीनं हा उत्सव साजरा झाला. पारंपरिक पद्धतीनं यंदा सण साजरा न करता कोरोनाचे नियम पाळतच हे सेलिब्रेशन झालं. मेक्सिकोच्या गव्हर्नर क्लुडा शेनबाम यांनी कोरोनामुळे नियम पाळण्याची सक्तीनं नियम पाळावेत असं आवाहन नागरिकांना केलंय. प्रसार रोखण्यासाठी शक्य असेल तरच जर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन त्यांनी जनतेला केलंय. आता क्रिसमस जवळ येतोय त्यामुळे दुकानदारांनी दुकानापुढे गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचं देखील आवाहन त्यांनी केलंय. कोरोनामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे ट्रेडर्सनीही दुकानं खुली ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पण असं असलं तरी गर्दी टाळा अशा सूचना करण्यात आल्या. डोनाल्ड ट्रम्प यांचे पर्सनल अटर्नी रुडी गिलियन यांना कोरोनाची लागण झाली. गिलियन यांनी निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांच्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली होती. आता त्यांना कोरोनाची लागण झाल्यानं ट्रम्प यांनी ते लवकर बरे व्हावेत या संदर्भातलं ट्विट केलंय. ट्रम्प यांनाही ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लागण झाली होती. अमेरिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर महिन्याभरात आता गिलियन यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे सगळ्यांनीच कोरोनाच्या काळात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोरोनामुळे जगभरात आर्थिक संकट उभी राहत आहेत आणि त्यातच ब्रिटनच्या रिटेल सेक्टरला देखील याचा मोठा फटका बसलाय. सगळेच मॉल, दुकानांमध्ये लोकांची खरेदीसाठी नेहमीसारखी गर्दी होत नाही, त्यामुळे व्यावसायिकांना नुकसान सहन करावं लागतंय. इतकंच नाही तर हजारहून अधिक व्यवसाय कोरोनाच्या काळातही ठप्प झालेत. चीनमध्ये गेल्या 24 तासात 18 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 17 रुग्ण हे बाहेरून प्रवास करून आलेले होते. स्थानिक रुग्णांमध्ये एक पॉझिटिव्ह सापडला आणि त्यांच्या घरी यापूर्वी एकाला कोरोनाची लागण झाली होती. राष्ट्रीय आरोग्य विभागानं तिथल्या ही माहिती दिली. कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू यात 24 तासात काल झालेला नाही. 19 रुग्णांना इथून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे इटलीत आतापर्यंत 60,000पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 564 जणांचा मृत्यू ओढवल्यानं चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात 18,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 17,28,878 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 9,13,000 जण यातून बरेही झालेत. वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन देखील आता प्रशासनाकडून केलं जात आहे.
पोप फ्रान्सिस यांनी ख्रिसमस काळात कोरोनाचं संकट अधिक निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे आणि व्हॅटिकनचा ख्रिसमस ट्री सेंट पीटर या चौकात लावला जाईल, पण त्याच्या शेजारी ख्रिसमससाठीचं पारंपरिक देखावा देखील तयार केला जाईल. कोरोनाचं संकट पाहता सगळ्यांनीच काळजी घेण्याचं आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केलंय. दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी कठोर सामाजिक अंतर राखा त्यासाठीचे कठोर नियम जाहीर केलेत. अलीकडच्या निर्बंधांमुळे आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांना धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे वाढतं संक्रमण रोखण्यात ते यशस्वी ठरलेत. आरोग्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे माहिती दिली त्यानुसार सामाजिक अंतर राखा आणि त्यामुळे संक्रमण रोखणं शक्य होईल असं देखील त्यांनी म्हटलंय. कोरोनाचा फैलाव 20% या उपाययोजनेमुळे कमी झालाय. कोविड-19चा प्रसार कमी करण्याच्या उद्देशामुळे घातलेल्या कठोर निर्बंधांमुळे व्यवसायांवर देखील परिणाम होतोय. बोलिव्हियातली दृश्य आहेत. कारागीर आणि डिझायनर्सच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शुक्रवारी एका फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे चोला आणि चोळीता किंवा पारंपरिकरित्या आयमारा वंशाची एक महिला आहे जिचा या फॅशन शोमध्ये एक ड्रेस विशेषत्वानं हायलाईट करण्यात आला होता, ज्यायोगे या सगळ्याच विभागाला आर्थिक उत्पन्न होऊ शकेल यासाठी या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. इंडोनेशियाची बातमी. चीन आधारित बायोफार्मास्युटिकल कंपनी सिनोव्हाक बायोटेक यांनी विकसित केलेल्या कोविड-19 लसीचे 12 लाख डोस रविवारी रात्री उशिरा तिथे दाखल झालेत. लसीचे आणखीन काही दशलक्ष डोस जानेवारीच्या सुरुवातीला तिथे येतील अशी शक्यता व्यक्त होतीये. दक्षिण जर्मनीत बावरिया राज्यामध्ये नव्यानं कोरोना व्हायरसचा होणारा फैलाव हा वाढतोय आणि तो कमी करण्यासाठी अधिक प्रतिबंध आणले जात आहेत. ही उपाययोजना नवे नियम आता बुधवारपासून लागू होणार असल्याची माहिती तिथे गव्हर्नरनी दिली आहे. सुमारे 1 महिना निर्बंध लागू राहतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी व्हाईट हाऊसमधून निघून जॉर्जियाच्या वेलाडोस्टा इथे रवाना झाले. ट्रम्प सिनेट रिपब्लिकन प्रचार मोर्चात ते सहभागी होण्यासाठी रवाना झाल्याचं कळत आहे. जॉर्जियामध्ये सिनेटच्या निवडणुकी होत आहेत आणि तिथून 2 रिपब्लिकन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या समर्थनासाठी ट्रम्प आता रॅली करतात. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अधिक संख्येनं निवडून आले तर सभागृहात पुन्हा ट्रम्प निर्णायक भूमिका बजावू शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर पहिल्यांदाच राजकीय मेळाव्याचं आयोजन केलं होतं. सिनेटवर कोणता पक्ष नियंत्रण ठेवणार याचा निकाल या निवडणुकांच्या माध्यमातून लागणार आहे. ट्रम्प यांच्या प्रतीक्षेत असताना त्यांच्या स्वागतासाठी इथे झेंडे फडकवण्यात आले आणि अमेरिकेत ट्रम्प पुढच्या महिन्यात आणखी काही जाहीर सभांमध्ये देखील सहभागी होतील असं सांगितलं जात आहे. ट्रम्प यांनी शनिवारी कोरोना लसीच्या विकास कुठपर्यंत त्याचा प्रगती झाली याबद्दलची माहिती दिली. लसीवर इतक्या लवकर काम होईल ती तितक्या लवकरात लवकर सामान्यांपर्यंत पोहोचेल असं कुणालाही वाटलं नव्हतं असं ट्रम्प यांनी जॉर्जियामध्ये एका प्रचार मेळाव्यात बोलताना म्हटलंय. अमेरिकेतले चीनी राजदूत कुई टियानकाई यांनी म्हटलंय की कोणत्याही 2 राष्ट्रांमध्ये नेहमीच मतभेद असतील, पण त्यापैकी कोणीही संघर्ष किंवा लढाईचं समर्थन करत नाही. गुरुवारी चीन अमेरिका अभ्यास संस्थेच्या वार्षिक परिषदेत ते आपल्या निवेदनातून ही बाब मांडत होते. रविवारी क्रोएशियाच्या एड्रियाटिक किनाऱ्यावर वादळाचा तडाखा बसला. ताशी 1 किलोमीटर वेगानं हा वारे वाहत होते. दक्षिणेकडून वादळाचा जोरदार तडाखा या शहरांना बसल्या आणि त्यामुळे क्रोएशियन बेटांवरचे सगळीच प्रवासी वाहतूक वादळी तडाख्यामुळे ठप्प झाली होती. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँडमध्ये हॅपी व्हॅलीतल्या रहिवाशांना राहत्या जागा ताबडतोब रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेत. वणवा पसरतोय त्यामुळे त्यांना जागा रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 90पेक्षा जास्त जवान, 38 वाहनं आणि 17 विमानांच्या सहाय्यानं इथे आयर्लंडवरच्या वणवा विझवण्याचा प्रयत्न केला जातोय. या फायर फायटर्सना प्रत्येक घरी जाणं शक्य नाही, त्यामुळे लोकांनी स्वतःहून घरं आता रिकामी करावीत असं आवाहन प्रशासनानं केलंय. मध्य इटलीच्या एमिलिया रोमाग्ना प्रांतातून पुरात अडकलेल्या 60 कुटुंबांची सुटका करण्यात आली आहे. या भागाला मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी आणि प्रचंड पुरानं झोडपलाय. मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी दरडीही कोसळल्यात. अनेक ठिकाणी हिमस्खलनाचा देखील इशारा देण्यात आलाय. पनारो नदीला पूर आलाय आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडली आहे. इटलीमध्ये जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. दरडी कोसळणं, पूर आणि हिमस्खलनाचा धोका कायम आहे आणि इथे पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचं काम सातत्यानं करावं लागतंय. आतापर्यंत 2200 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. ब्रेनोमध्ये रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत आणि सातत्यानं दरडी कोसळत आहेत.
इटलीच्या पोलिसांनी 19 संशयितांना अटक केली. अफगाणिस्तान, इराक, इराण, पाकिस्तानमधले हे स्थलांतरित आहेत असं जरी सांगितलं जात असलं तर एका गुन्हेगारी संघटनेशी ते जोडले गेलेत असंही पोलिसांचं म्हणणं आहे. तुर्कस्तान आणि ग्रीसमधून इटलीत वाहतूक करण्यासाठी चोरलेल्या किंवा भाड्यानं घेतलेल्या बोटी देणारं नेटवर्कच यामार्फत पोलिसांना सापडलंय. यातले काही जण या चोरलेल्या वाहनांमधून फ्रान्सच्या सीमेपर्यंत जाऊन आलेत. यात इराकी, कुर्दी, अफगाण आणि इटालियन नागरिकांचा समावेश आहे. मॅनहॅटनमध्ये शनिवारी पहाटे एका आगीत एक ऐतिहासिक चर्च पूर्णपणे भस्मसात झाले. ईस्ट विलेज परिसरातल्या चर्च शेजारी असलेले 5 मजली रिकाम्या इमारतीला शनिवारी पहाटे आग लागली. छतापर्यंत याच्या ज्वाळा पोचल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहर वसलं तेव्हापासून हे चर्च अस्तित्वात असल्याची माहिती मिळते. बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये निदर्शनं करणाऱ्या 300हून जास्त आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. या इथे निवडणुकीविरोधात गेले कित्येक महिने आंदोलनं सुरू आहेत. रविवारी संपूर्ण शहरात एकाच ठिकाणी जमण्याऐवजी अनेक ठिकाणी छोट्या रॅलीज काढण्यात आल्या आणि त्यामुळे पोलिसांना त्यांचं नियंत्रण करणं अवघड जात होतं. अनेक सबवे स्टेशन्स बंद ठेवण्यात आली. रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर हजारो आंदोलकांची निदर्शनं सुरू आहेत. निवडणुकीआधीच नेतन्याहू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खरं तर त्यांनी केली होती. भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्या विरोधात, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं केली जाते. 6 महिन्यांपासून इथे आंदोलनं होत आहेत. कोविडच्या काळात नेतन्याहू यांनी देशाला अजिबातच व्यवस्थापन त्यांना जमलेलं नाही असाही आरोप त्यांच्यावर केला जातोय. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडन कॅलिफोर्नियाचे अटर्नी जनरल झेवियर बेसेरा यांची आरोग्यमंत्री आणि मानवी सेवा मंत्रीपदी नियुक्ती करतील अशी शक्यता आहे. याबद्दलची माहिती दिली जाते आणि तसं झालं तर बायडन यांच्यानंतर सर्वोच्चपदी निवड होणार आहे. ते दुसरे लॅटिनो असतील आणि कोविड-19ची लढणाऱ्या व्यवस्थापन बघणाऱ्या एजन्सीचे ते प्रमुख ठरतील. अमेरिकेत सध्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आणि आव्हान सोपवलं जाऊ शकतं. ग्रीसच्या पोलिसांनी मध्य अथेन्समध्ये डझनभर लोकांना ताब्यात घेतले. 12 वर्षांपूर्वी 15 वर्षाच्या एका मुलाचा पोलिसांच्या गोळीबारात अंत ओढवला होता. त्याच्या स्मरणार्थ कार्यक्रमासाठी हे नागरिक जमले होते. इथे जवळपास 4000 पोलिसांची नियुक्ती झाली होती. इथे छोट्या गटांनी एकत्र येत पोलिसांच्या आधीच तिथून पळ काढला होता. कोविडमुळे ग्रीसमध्ये 14 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. 6 डिसेंबर 2018ला निदर्शनं करत असताना पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. कुवेतमध्ये शनिवारी संसदीय निवडणुकांसाठी मतदान झालं. हजारो मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सप्टेंबरमध्ये शेख सबा अल अहमद अल सबा यांचा मृत्यू ओढवल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. नव्यानं निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींसमोर अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचं मोठं आव्हान आहे. तेलाच्या किमती कमी झाल्या त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी झळ बसली आहे. कुवेतमध्ये जगातला 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल साठा आहे. व्हेनेझुएलामध्ये राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांनी रविवारी निवडणुकांसाठी मतदानाचा हक्क बजावला. मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन विरोधी पक्षांनी केलं होतं, पण विरोधकांनी हा अतिरेकी मार्ग अवलंबू नये असं आवाहन मडुरो यांनी केलंय. त्याचसोबत येणाऱ्या बायडेन प्रशासनानं देशावरचे सर्व निर्बंध मागे घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. या निवडणुकीत मडुरो यांना कौल मिळेल असा अंदाज व्यक्त होतोय. रोमानियातही रविवारी संसदीय निवडणुकांसाठी मतदान झालं. सत्ताधारी नॅशनल लिबरल पार्टी आणि विरोधी पक्ष असलेल्या सोशल डेमोक्रॅट्स यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त होतोय. CURS ॲव्हगँडे या संस्थेतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आलंय. लिबरल पार्टीनं विजयाचा दावा पक्षाचे नेते आणि पंतप्रधान लुडोविक ऑर्बान यांनी केला असला तर विरोधी पक्षनेते आणि सोशल डेमोक्रॅट्सचे नेते मार्केल सिओलाकू यांनी ही निवडणूक आम्हाला फायदेशीर ठरेल असा दावा केला आहे. ब्राझीलमध्ये गोळीबाराच्या एका घटनेत 2 लहान मुलींचा मृत्यू झाला. शनिवारी या मुलींना अखेरचा निरोप देण्यात आला. रिओ दी जेनेरिओमध्ये शुक्रवारी घराबाहेर खेळताना अज्ञातानं केलेल्या गोळीबारात 4 वर्षांच्या एमिली व्हिक्टोरिया सिल्वा दोस सांतोस आणि तिची 7 वर्षांची बहीण रेबेका बेट्रिस रॉड्रिग्स दोस सांतोस यांना पोटात गोळ्या लागल्या होत्या. इतक्या लहान वयातल्या मुलींच्या जाण्याचं मोठं दुःख कुटुंबियांना सहन करावं लागलंय. लष्करानं त्यांच्याकडून गोळीबार झाला नसल्याचं म्हटलंय. या घटनेचा आता तपास केला जाणार आहे. अशा प्रकारे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या या घटनेमुळे 8 वर पोहोचली आहे. अमेरिकेत उटा भागातल्या ग्रेट सॉल्ट लेकमध्ये कोळंबी जातीच्या माशांची लाखो अंडी तरंगतात. थंड किंवा पोषक हवामानामुळे अंड्यांचं प्रमाण अधिक असल्याची शक्यता व्यक्त होते. मोठ्या प्रमाणात अंडी असल्यानं त्याचा एक वेगळा तरंग इथे या लेकमध्ये पाहायला मिळतोय. मत्स्य व्यावसायिक या पाण्यातल्या माशांची विक्री मोठ्या फिश फार्म्समध्ये करतात. त्यांना सी मंकीज म्हटलं जातं.
अंतराळातल्या दूरच्या लघुग्रहाचा अभ्यास करून परतलेल्या जपानच्या हायबुसा 2 अवकाशयानानं शनिवारी कॅप्सूलमधून विलग होत ही कॅप्सूल पृथ्वीकडे पाठवली होती. ऑस्ट्रेलियातल्या वुमेरा इथे ही कॅप्सूल पोहोचली आहे. रायुगू लघुग्रहावरून हायबुसा 2 एक वर्षापूर्वी सुमारे 300 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून पुढे रवाना झालाय. कॅप्सूल विलग झाल्यानंतर हे अवकाशयान नवीन मोहिमेसाठी नव्या लघुग्रहाकडे रवाना झालंय. कॅप्सूल विलग झाल्यानंतर 2च तासात या मोहिमेकडे अवकाशयान पाठवण्यात ही शास्त्रज्ञांची टीम यशस्वी झाली आहे. या मोहिमेचा आनंद टोकियोतल्या सागामिहारा केंद्रात सगळ्यांनी व्यक्त केला. या लघुग्रहाकडून आलेल्या कॅप्सूलमधून आलेल्या माहितीचं विश्लेषण करण्याबद्दल आपण खूपच उत्सुक आहोत अशी प्रतिक्रिया अंतराळ संशोधकांनी दिली आहे. लघुग्रहावरच्या मातीचे नमुने आपल्यासाठी एक खजिना आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या मोहिमेमुळे 6 वर्षांच्या सॅम्पल रिटर्न मिशन पूर्ण झालं आणि यातून आणखी संशोधन मोहिमांना बळ मिळू शकेल. ऑस्ट्रेलियातून एका कंटेनरमधून ही कॅप्सूल आता जपानला रवाना होणार आहे. चीनमध्ये उल्लोन नदीमध्ये एका भल्या मोठ्या आकाराची आईस डिस्क आढळून आली आहे. बुधवारी इथे राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना नदीजवळच ही आईस डिस्क सापडली आहे. नदीवरून हळू फिरणारी आईस डिस्क पूर्णपणे गोल आकारात फिरतेय. सगळ्यांचंच ही डिस्क लक्ष वेधून घेतेय. दुर्मिळ नैसर्गिक घटनांमुळे नदीमध्ये बाह्य वाफांमुळे इथे बर्फांचे थर तयार होतात. बर्फाचे आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्याला वर्तुळाचा आकार प्राप्त होतो. स्पेसएक्सनं रविवारी त्याच्या ड्रॅगन सप्लाय शिप अंतराळात लॉन्च केली आणि यामध्ये क्रिसमस ट्रीजचं सामान देखील भेटवस्तू म्हणून अंतराळवीरांना पाठवलं जात आहे. हे ड्रॅगन सोमवारी अवकाश स्थानकावर पोहोचलं पाहिजे अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दाखल झालेल्या ड्रॅगनला हे काल दाखल झालेलं ड्रॅगन जाऊन पोहोचेल अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे. द प्रॉममध्ये काम करणे आतापर्यंत माझ्यासाठी सर्वात जास्त आनंद देणारं ठरलं असं मेरिल स्ट्रीप यांनी नुकतंच म्हटलंय. सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा हा सगळाच प्रवास खूप आनंददायी होता असं देखील त्यांनी म्हटलंय. ख्रिसमसचं वातावरण आता सगळीकडे फुलत चाललंय आणि आपल्या मुलांना काय गिफ्ट द्यावे याबद्दल सगळीकडेच विचार होतोय. टॉय इन्सायडरच्या लॉरी स्कॅट यांच्याकडे 2020च्या सर्वोत्कृष्ट खेळण्यांसाठीच्या काही टिप्स आहेत. काही मुख्य ट्रेंड्सचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. सामाजिक जाणीव असलेली खेळणी, ज्याच्यातून टाकाऊतून टिकाऊ खेळणी याला जास्त मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शनिवारी बेथलेहमच्या मुख्य चौकात कोरोनाच्या निर्बंधांमुळे खूप कमी नागरिक उपस्थित राहू शकले, कारण क्रिसमस ट्रीची सजावट तिथे केली जाते. इथे आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. इथे कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. क्रिसमस उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी जगभरातले हजारो लोक इथे येत असतात, पण यंदा 50 लोकांपुरताच हा सोहळा कोरोनामुळे मर्यादित ठेवण्यात आला. या भागातली रेस्टॉरंट्स देखील या उत्सवादरम्यान रात्री 9 नंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. इस्रायलच्या तेल अवीव शहरामध्ये क्रिसमस ट्रीच्या सजावटीने आणि प्रकाशानं रविवारी क्रिसमसच्या उत्सवाला सुरुवात झाली. मध्यवर्ती चौकात जिथे ख्रिश्चन रहिवाशांची घरं आहेत तिथे 15 मीटर उंचीचं क्रिसमस ट्री साकारण्यात आलं आहे. सेंट पीटर्सबर्गमध्ये देखील आयकॉनिक हर्मिटेज म्युझियमनं रविवारी आपला 256वा वर्धापन दिन साजरा केला. मध्यभागी भव्य 3D लाइटिंग यासाठी करण्यात आली, ज्यात कलात्मक वस्तू आणि संग्रहालयाशी संबंधित ऐतिहासिक घटनांचा देखावा साकारण्यात आला. यानंतर एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.